नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 10-12 दिवसांपासून नेपाळमध्ये सरकार विरोधात भरपूर अशी आंदोलनं केली जात आहेत. रस्त्यावर लोक सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी उतरून आलेली आहेत. आता हे निषेध करण्यामागची तिथल्या लोकांची दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे नेपाळ हे जे आंदोलन आहे ते राजशाही पुनर्स्थापनेसाठी करते. राजशाही पुनर्स्थापना म्हणजेच काय, जसं नेपाळमध्ये पूर्वी राजशाही व्यवस्था होती, जसं देशाचा प्रमुख त्यांचा राजा होता, आता सध्या पंतप्रधान आहे, तिकडे एक तिकडचं पार्लमेंट आहे, पण आता असं पंतप्रधान नसून तिकडचा प्रमुख राजा असावा अशी मागणी लोकांकडून केली जाते. त्याचबरोबर दुसरी जी मागणी आहे ती खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे हिंदू राष्ट्राची मागणी केली जाते. ओके, नेपाळ पूर्वीपासूनच एक धर्मनिरपेक्ष देश नव्हता. 2008 मध्येच धर्मनिरपेक्ष म्हणून स्वतःला घोषित केलेलं नेपाळने. यापूर्वी नेपाळ एक हिंदू राष्ट्र होता. ओके, जगातल्या जे महत्त्वाचे असे देश आहेत की ज्यामध्ये हिंदू लोकसंख्या जास्त आहे, त्यामधलं नेपाळ तुम्ही म्हणू शकता पहिल्या स्थानावर आहे की ज्या देशामध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या खूप जास्त आहे. ओके, सो मग पूर्वी जसं राज्य चालत होतं नेपाळचं त्याच पद्धतीने चालावं यासाठी मागणी नेपाळच्या लोकांकडून केली जाते. ओके, सो आता ही मागणी का केली जाते, यामागची महत्त्वाची कारणं कोणती आहेत ते तर आपण यामध्ये डिस्कस करणारच आहोत. पण या मागणीसाठी एक या नेपाळचं ऐतिहासिक बॅकग्राऊंड सुद्धा आहे. मग आपल्याला लेक्चरमध्ये नेपाळची जी हिस्ट्री आहे ती थोडीशी शॉर्टमध्ये समजून घ्यायची आहे. भरपूर असं हे इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर असणार आहे. नेपाळबद्दल भरपूर अशी माहिती तुम्हाला लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे, तर नीट लक्ष देऊन लेक्चर बघा. या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चरसुद्धा डाउनलोड करू शकता तिथून. आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे MPSC 2021ची जी बॅच आहे त्याचे ॲडमिशन्स 10 डिसेंबर रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, त्यानंतर हे ॲडमिशन्स बंद होतील. ओके, सो आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे. तर मग एकतर हा विषय चर्चेत काय, तर याच शनिवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये प्रचंड निषेध करण्यात आला सरकार विरोधात. त्यामधल्या जसं मी तुम्हाला सांगितलं दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत, एक म्हणजे राजशाहीची मागणी आणि दुसरं म्हणजे हिंदू राष्ट्राची मागणी. म्हणजेच इथे आता यांना पंतप्रधानांच्या जागी कोण हवाय, राजा. मग ही मागणी नेपाळच्या सगळ्याच लोकांकडून करण्यात येते का, तर नाही. जसं प्रत्येक देशामध्ये वेगळे वेगळे ग्रुप्स असतात, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात, तर नेपाळमध्ये सुद्धा तशीच लोक आहेत. तर एक असा ग्रुप आहे जो राजशाही व्यवस्थेला समर्थन करतो, तर अशा ग्रुप जो आहे नागरिकांचा तो या आंदोलनामध्ये आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचा यामध्ये पार्ट आहे तो म्हणजे तिकडच्या काही पॉलिटिकल पार्टीजचा. त्यामध्ये ज्या उजव्या विचारसरणीच्या पॉलिटिकल पार्टीज आहेत. आता इथे ज्यावेळेला तुम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास करता, कोणत्याही देशाच्या पॉलिटिक्सचा अभ्यास करता, त्यावेळेला तुम्हाला उजवी विचारसरणी, डावे कोण आहेत, मार्क्सिस्ट कोण असतात याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल, एक ओव्हरऑल क्लिअर कॉन्सेप्ट हा समजून घ्यायचा असेल ना, तर तसं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण त्याचं सुद्धा एक चांगलं लेक्चर घेऊया, त्यावरनी डिस्कस करूया. ठीक आहे, सो आता जे उजव्या विचारसरणीच्या नेपाळमधल्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, जसं त्यामध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी, काही विविध संघटना आहेत उजव्या विचारसरणीचे, तर या सगळ्यांच्या सपोर्टने हे निषेध केले जात आहेत. ओके, महत्त्वाचा यामध्ये तुम्ही रोल आहे असं म्हणू शकता तो पॉलिटिकल पार्टीचाच आहेत आणि पॉलिटिकल पार्टीजना काही लोक सपोर्ट करतात. ठीक आहे, मग आता जर आपण बघायला गेलो ना, तर पूर्वी जे नेपाळ ते एक हिंदू राष्ट्रच होतं, राजशाही व्यवस्था होती. पण काही वर्षांपूर्वी तुम्ही म्हणू शकता 2008, 2006, 2008 या दरम्यान तिकडचे ज्या चळवळी होत्या त्या राजशाही विरोधात खूप प्रचंड झाल्या होत्या. इनफॅक्ट 1996 पासून पुढे 10 वर्ष राजशाही विरोधात या चळवळी सुरू होत्या. त्यातलं महत्त्वाचं पक्ष होतं ते म्हणजे जे माओवादी होते, तेव्हाचे माओवादी आणि कम्युनिस्ट पक्ष. आता सध्याची जी सत्ता आहे नेपाळमध्ये तर ती कम्युनिस्ट पक्षाचीच आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग आता हे जे त्यावेळेचे पक्ष होते, त्यावेळेच्या पक्षाने हिंदू राष्ट्राची जी महत्त्वाची ओळख होती नेपाळची ती नष्ट केली होती. त्याचप्रमाणे तिकडची राजशाही व्यवस्थासुद्धा नष्ट केली होती. ओके, मग आता एवढ्या वर्षानंतर जर आपण बघायला गेलो तर रिसेंटलीच तिकडची राजशाही व्यवस्था नष्ट झाली आहे आणि लोकशाही व्यवस्था आली आहे. तिकडचं पार्लमेंट आहे, पंतप्रधान आहे. मग असा विरोध का केला जातोय, तर त्यासाठी काही वर्षांपासून सुरू असलेली कारणं तर आहेत, जुनी कारणं तर आहेत.
पण त्याचबरोबर रिसेंट कारणं सुद्धा आहेत. तर त्यातलं रिसेंट कारण ते म्हणजे कोरोनाच्या या पॅन्डेमिक अवस्थेमध्ये, या काळामध्ये तिकडची जी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आहे, तर त्या पक्षाची कामगिरी एकदम कमकुवत झाली. ही जी परिस्थिती आहे ती पक्षाला नीट हँडल करता नाही आली. आपण जसं बघतोय, कोरोना जेव्हापासून आलाय, नेपाळच्या प्राईम मिनिस्टरचं, तिकडच्या संसदेचं काहीतरी वेगळंच सुरू होतं चायनाबरोबर, त्यानंतर इंडियाबरोबर काहीतरी ज्या बॉर्डर्स आहेत त्याच्यावरून डिस्प्यूट सुरू होते. पण तिथेच कोरोनाच्या बाबतीत नेपाळचं जे सरकार आहे ते फेल ठरले. तर सध्याचं जे तुम्ही म्हणू शकता प्रोटेस्ट आहे, त्याचं रिसेंट कारण कोरोना आहे. पण असं नाही आहे की फक्त हे रिसेंट कारणच कारणीभूत आहे. या आधीसुद्धा तिकडच्या ज्या पक्षाचं तुम्ही म्हणू शकता परफॉर्मन्स आहे तो चांगला राहिलेला नाही आहे. एक म्हणजे पक्षांतर्गत सत्ता संघर्ष खूप चालू आहेत. पक्षांमध्ये तर आहेच, पण जे कम्युनिस्ट पक्ष आहे त्याच्यामध्येच लोकांमध्ये गादीसाठी किंवा सत्तेसाठी जे संघर्ष सुरू आहेत ते इतके जास्त आहेत. पॉलिटिक्स तिथे इतकं जास्त आहे की प्रजेच्या समस्यांकडे लक्षच दिलं जात नाही. त्याचप्रमाणे काही दिवसांमध्ये भ्रष्टाचार एवढा जास्त वाढलेला आहे की त्यामध्ये सुद्धा सरकारला लक्ष देण्यासाठी टाईम नाही आहे. सगळं लक्ष त्यांचं राजकारणामध्ये सत्तेकडेच आहे. ओके, मग आता ही जी सगळी कारणं आहेत ती तुम्ही म्हणू शकता एकत्र झाली, लोकांमध्ये एक उद्रेक झाला आणि असा गट निर्माण झाला की आता पुन्हा हा गट जो आहे तो राजेशाहीला समर्थन करतोय आणि परत राजेशाही व्यवस्था यावी असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे त्यांचं असं काय म्हणणं आहे की नाहीतरी लोकशाही व्यवस्था इथे येऊन सुद्धा जे राजेशाहीने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले ते प्रॉब्लेम आत्तासुद्धा सॉल्व्ह होत नाही आहे, त्यापेक्षा राजेशाही व्यवस्था हीच चांगली होती. ओके, पण असं नाही आहे की सगळेच लोक यामध्ये आहेत. यामधला असा बराचसा ग्रुप आहे, लोकसंख्येचा असा बराचसा भाग आहे तो राजेशाहीला अजूनसुद्धा विरोध करतो. ठीक आहे, मग आता इथे ना नेपाळची स्थापना कशी झाली, नेपाळमध्ये राजेशाही व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यानंतर मग धर्मनिरपेक्ष राष्ट्र कसा निर्माण झालं, याचं खूप छान अशी स्टोरी आहे, खूप छान हिस्ट्री आहे. ती सुद्धा तुम्ही समजून घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे, नीट लक्ष द्या. बघा, सुरुवातीला नेपाळ असं कोणतं राज्य नव्हतं. 1765 मध्ये पृथ्वीनारायण शाह हे नाव लक्षातच ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता ज्यावेळेला निषेध दर्शवला जात होता ना त्यावेळेला पृथ्वीनारायण शाह यांच्या नावाच्या पाट्या सुद्धा त्या निषेधामध्ये वापरल्या गेलेल्या. तर पृथ्वीनारायण शाह यांनी सुरुवातीला नेपाळच्या एकत्रीकरणाला सुरुवात केलेली. ओके, त्यानंतर 1768 मध्ये किंगडम ऑफ नेपाळ म्हणजेच नेपाळची स्थापना झाली आणि ते या किंगडमचे पहिले राजा झाले. ओके, तुम्ही म्हणू शकता तो गोरखा लँड होतं आणि त्या गोरखा लँडवर यांनी किंगडम ऑफ नेपाळची स्थापना केली. ठीक आहे, त्यानंतर पुढे अजून एक महत्त्वाची घटना घडली, ते म्हणजे अँग्लो नेपाळी वॉर. म्हणजे इंग्रजांमध्ये आणि नेपाळमध्ये जो वॉर झाला त्यानंतर इंग्रज आणि नेपाळ यांच्यामध्ये एक महत्त्वाचा तह झाला, ते म्हणजे सुगोलीचा तह. आता हा सुगोलीचा तह कोणत्या वर्षी झालेला आहे ना ते मला कमेंटमध्ये सांगा. आपण ऑलरेडी याआधी सुगोलीच्या तहावर एकदम डिटेलमध्ये लेक्चर घेतलेलं, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सर्च करू शकता आपल्याच चॅनलवर. ठीक आहे, तर हा सुगोलीचा तह झाला. इंग्रज आणि जे गोरखा होते त्यांच्यामधले चांगले संबंध झाले, पण इंग्रजांनी या तहादरम्यान नेपाळचा जो प्रदेश होता तो नेपाळच्या राजाला दिला होता. ठीक आहे, म्हणजे अजून तरी नेपाळचा राजा इथे त्याचं अस्तित्व आहे आणि नेपाळचा राज्यावर राज्य करतोय. ठीक आहे, पण मग पुढे काय झालं, आता हा थोडासा कालखंड आहे की ज्यावेळेला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळत होतं. मग 1946 मध्ये त्यावेळेचे नेपाळी सैन्याचे सरदार होते रामकुवर. रामकुवरने काय केलं, त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर नेपाळचे जे शहा वंशातले लोक होते, शहा वंशातले सगळे लोक पंतप्रधानांसकट त्या सगळ्यांची हत्या करण्यात आली. कोणाकडून, तर सरदार रामकुवरकडून. ठीक आहे, पण ज्या वेळेला ही हत्या करण्यात आली त्यावेळेला त्याने राजाला नाही मारलं, राजाचं जे पद आहे ना ते तसंच ठेवलं आणि रामकुवर स्वतः एक पंतप्रधान बनला आणि सेनापती बनला. ठीक आहे, मग पुढे काय झालं, तर शाह घराण्याची जी राजवट आहे ती आता फक्त नाममात्र राहिली, कारण की राजाला फक्त नावापुरतं ठेवलं होतं, त्याच्या हातात कोणत्याच प्रकारची सत्ता नव्हती. मग सत्ता घेतली रामकुवरने आणि स्वतःचं नाव बदललं, ते म्हणजे जंग बहादूर राणा. मग आता इथे दोन घराणे इथून दिसून येतात, एक म्हणजे संस्थापक नेपाळचे ते म्हणजे शाह घराणं आणि दुसरं ते म्हणजे राणा घराणं. ओके, तर राणा घराण्याने सुद्धा बऱ्याच वर्ष इथे राज्य केलं. पण मग पुढे 1950-51 मध्ये काय झालं की राणा राज्यकर्त्यांविरुद्ध जनतेने उठाव केला. आता इथे ना एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, जे शहा राज्य घराणे होते तर ते राजा थोडेसे उदार होते लोकांच्या टुवर्ड्स. ठीक आहे, लोकांची काय गरज आहे
त्यांच्या सोयी सुविधा यांच्याकडे लक्ष दिलं जायचं. पण राणा राज्यकर्ते जे होते ते तसे नव्हते. मग त्यांच्या विरोधात उठाव झाला आणि मग राणा राज्यकर्ते परत एकदा राजाच्या मागे लागले. ठीक आहे. मग त्यावेळेला काय झालं, नेपाळचे जे त्यावेळेचे राजा होते त्रिभुवन वीर विक्रम शाह आणि त्यांचा मुलगा महेंद्र शाह. आता महेंद्र शाह खूपच लहान होता त्यावेळेला, 3 वर्षांचाच. ओके. मग हे दोघंही कुठे आले, भारताच्या आश्रयामध्ये आले. इथे तुम्हाला फोटो सुद्धा बाजूला दिसत असेल. इथे आपले पहिले पंतप्रधान दिसत असतील तुम्हाला, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि इथे आहेत राजा त्रिभुवन वीर विक्रम शाह. मग त्यावेळेला भारताने बराचसा असा सपोर्ट राजाला केला आणि परत भारताने मदत केली राजाला स्वतःची सत्ता मिळवून देण्यासाठी. ठीक आहे. आणि मग पुढे आता राजाला स्वतःची सत्ता तर मिळाली आणि जो बंड झाला तो राणा घराण्याची सत्ता त्याने उलथून टाकली. ठीक आहे. मग आता सत्तेवर कोण आले, तर हेच आले महेंद्रबीर विक्रम शाह. महेंद्रबीर विक्रम शाह कोण होते, तर यांचा मुलगा होता कोणाचा, तर त्रिभुवनबीर विक्रम शाह यांचा. मग पुढे काय झालं, परत एकदा जनतेचा दबाव आला. जनतेच्या दबावामुळे आता जनता तिथे कसली मागणी करत होती, तर जे सरकार आहे ते प्रॉपर स्थापन करण्यात यावं, राजेशाही नसावी. ठीक आहे. आणि मग जनतेचा एवढा दबाव वाढला की 1959 मध्ये निवडणुका घेतल्या गेल्या. पण त्यावेळेला काही काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार बनू दिलं नाही. म्हणजे काही नेतृत्व जरी तिथे निवडणुका झाल्या तरी सुद्धा सरकार बनलं नव्हतं, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर मग 1962 मध्ये ज्या वेळेला राजा महेंद्र यांनी नवीन राज्यघटना लागू केली, म्हणजेच जे शासन आहे नेपाळचं त्या शासनासाठी एक नवीन राज्यघटना लागू केली आणि त्या राज्यघटनेनुसार एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. ते म्हणजे नेपाळला प्रथमच हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं. आणि इथे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ते म्हणजे जगातलं नेपाळ असं एकमेव राष्ट्र होतं की जे हिंदू राष्ट्र होतं. ओके. म्हणजे स्वतःच्या देशाचा धर्म असणारा एकमेव राष्ट्र. मग आता पुढे काय झालं, तर 1990 मध्ये घटनात्मक राजेशाही अंतर्गत बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था लागू केली. ज्यावेळेला 1962 मध्ये हिंदू राष्ट्र निर्माण झालं, 1959 ला निवडणुका झाल्या, त्यावेळेला कोणताही पक्ष नव्हता. ओके. राजकीय पक्षाने यामध्ये सहभाग घ्यावा असं नव्हतं. पण 1990 ला एक घटनात्मक राजेशाही लागू झाली, बहुपक्षीय लोकशाही आली. पण तरी सुद्धा अजून तरी राजाचं जे पद आहे त्याला बरंचसं महत्त्व प्राप्त होतं. पुढे 1996 मध्ये माओवाद्यांचा उठाव सुरू झाला पूर्ण लोकशाहीसाठी. ओके. आता ही गोष्ट तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. 1996 मध्ये पूर्ण लोकशाहीसाठी उठाव सुरू झाला आणि हा उठाव पुढे 10 वर्ष सुरू होता, 2006 पर्यंत. ओके. मग या सगळ्या घटना सुरू असताना 2001 मध्ये एक धक्का लावणारी घटना घडते. ते म्हणजेच 2001 मध्ये राज्याचे जे राजपुत्र आहेत, म्हणजे जे प्रिन्स होते, राजा वीरेंद्रचा मुलगा असं तुम्ही म्हणू शकता, ते काय करतात की त्यांच्याकडून सगळे जे राजपरिवारामधली लोक आहेत, म्हणजे त्यांचे वडील, त्यांची आई, जे सगळे त्यांचे कोणी भाऊबंद होते, त्यांना ते बंदुकीने, गोळीने त्यांची हत्या करतात आणि स्वतःला मारून घेतात. ओके. तर अशी घटना घडलेली आहे नेपाळमध्ये. स्वतःच्याच राजपुत्राने सगळ्या परिवाराला मारलेलं. पण ज्या वेळेला ही घटना घडते त्यावेळेला त्यांचा एक भाऊ होता, ते म्हणजे राजा ज्ञानेंद्र. तर हे तिथे उपस्थित नव्हते, त्यामुळे ते वाचतात. ओके. आता इथे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसतात ते आहेत राजा ज्ञानेंद्र. ओके. मग आता 2001 मध्ये जेव्हा सगळ्यांची परिवारामधली हत्या केली जाते त्यावेळेला ते राजा बनतात. आणि मग पुढे नेपाळमध्ये अजून जी ही लोकशाही व्यवस्थेसाठीचे जे आंदोलन आहेत, जे उठाव आहेत, ते भरपूर सुरू होते. राजेशाही विरोधात भरपूर अशी आंदोलनं केली जात होती. मग फायनली नेपाळ संसदेमध्ये मे 2006 मध्ये नवीन निवडणुका होतात. आता या प्रॉपर पॉलिटिकल निवडणुका होत्या. ओके. आणि संसदेने मग राजाचे जे राजकीय हक्क आहेत ते 2006 मध्ये पूर्णपणे रद्द केले आणि माओवाद्यांची जी सर्वात मोठी मागणी होती ती पूर्ण झाली. ओके. त्यानंतर 2008 मध्ये नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं आणि नेपाळची जी पहिली राज्यघटना आहे ती 2007 मध्ये लागू करण्यात आलेली. यालाच तुम्ही इंटरिम राज्यघटना असं सुद्धा म्हणू शकता. पण आता नेपाळमध्ये ज्या वेळेपासून ही लोकशाही व्यवस्था आलेली आहे, संसद आलेली आहे, तेव्हापासून सुद्धा नेपाळमध्ये असा काही जास्त बदल झालेला दिसून येत नाहीये. कारण की तुम्ही बघा 2006 पासून तर ते आत्तापर्यंत, जर एक्झॅक्टली तुम्ही 2008 पासून बघितलात तर 2008 पासून तर ते आत्तापर्यंत 12 पंतप्रधान झालेले आहेत. म्हणजे तुम्ही एक ॲव्हरेज लावला तर प्रत्येक वर्षाला एक पंतप्रधान येतोय.
राईट. म्हणजेच तिकडचं जे पॉलिटिकल तुम्ही म्हणू शकता जे राजकारण आहे ते अजिबात स्टेबल नाही आहे. मग याचा इफेक्ट डिरेक्टली कोणावर होणार आहे? लोकांवर तर होणारच आहे. जर लोक इथे पॉलिटिक्स खेळत राहिली तर देशाचा विचार कसा केला जाईल? आणि आताची जर कम्युनिस्ट पार्टी तुम्ही बघितलात तर कम्युनिस्ट पार्टीने स्वतःने भारताबरोबरचे जे रिलेशन्स आहेत ते खूपच वाईट केले होते, पण रिसेंटली हे रिलेशन्स चांगले झालेले आहेत. पण तरीसुद्धा आपण जर एक काही महिन्यांपूर्वी बघितलं, 4-5 महिन्यांपूर्वी, तर हे रिलेशन खूपच खराब झाले होते. ओके. मग एक प्रकारे लोकांना इथे नक्कीच प्रश्न पडला असेल की सरकार जे आहे आपलं ते आपल्या देशाच्या हितासाठी कोणतं पाऊल उचलतंय का? जर नाही उचलत आहे तर मग त्यापेक्षा राजेशाहीच बरी होती. ओके. आणि तसंच इनफॅक्ट नेपाळची जी राज्यघटना आहे, जे संविधान आहे ते सुद्धा 2दा बदललेलं आहे. एक 2007 तर आलेलंच आहे आणि 2015 सुद्धा तुम्ही ऐकलं असेल नवीन राज्यघटना लागू करण्यात आलेली आहे. ओके. जर परीक्षेला इथे तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकतं की नेपाळमध्ये नवीन राज्यघटना कधी लागू झाली, तर 2015. ठीक आहे. आणि आत्ताचे जे पंतप्रधान आहेत नेपाळचे ते म्हणजे KP ओली. हे नावसुद्धा तुम्ही लक्षातच ठेवा. आता जेवढी सगळी महत्त्वाची माहिती आहे ना, नेपाळमध्ये ही आंदोलनं सुरू का होती, कशी हिस्ट्री आहे, ती सगळी आपण कव्हर केलेली आहे. जास्त इन डिटेल घेतलेलं नाही आहे, पण ओव्हरऑल तुम्हाला जेवढी माहिती असली पाहिजे ती हिस्ट्री आपण कव्हर केलेलीच आहे. आता नेपाळची जॉग्राफी, जसं नेपाळ तर आपल्या भारताच्या शेजारचाच देश आहे आणि नेपाळने आपल्या देशाबरोबर किती किलोमीटरचं जी सीमा आहे ती शेअर केलेली आहे. त्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर 1751 म्हणजे 1751 किलोमीटर एवढी सीमारेषा नेपाळ आपल्या देशाबरोबर शेअर करतो. मग यामध्ये कोणकोणते राज्य येतात ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. एक म्हणजे उत्तराखंड, बिहार, UP, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल. तर अशा एकूण 5 राज्यांबरोबर नेपाळने त्यांची जी सीमारेषा आहे ती आपल्या भारताबरोबर शेअर केलेली आहे. ओके. सो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं, जसं मी आता तुम्हाला सांगते लेक्चरमध्ये सारखं की हिंदू राष्ट्र म्हणून मागणी केली जाते, तर नेपाळची लोकसंख्या जगामध्ये सर्वात जास्त हिंदूंची लोकसंख्या ही नेपाळमध्येच आहे. त्यानंतर भारतामध्ये. आता मला फक्त एवढंच सांगा की थर्ड कोणता देश आहे की जिथे हिंदू रिलिजनची जी लोकसंख्या आहे ती सर्वात जास्त आहे? यामध्ये नेपाळ फर्स्टला आहे, भारत सेकंडला आहे. मग थर्डला कोणतं देश आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.